नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या या खास विश्लेषणात, जिथे आपण कलेच्या आत दडलेल्या भावनांच्या विज्ञानाबद्दल म्हणजेच नवरसाबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की एखादं गाणं ऐकताना आपल्या अंगावर सर्रक्कन काटा का येतो, किंवा एखादं चित्र आपल्याला तासनतास असं खिळवून का ठेवतं? म्हणजे कलेमध्ये अशी नेमकी काय जादू आहे जी थेट आपल्या भावनांना हात घालते? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर माहितीये कुठे? ते दडलंय एका प्राचीन भारतीय संकल्पनेत. आणि ही संकल्पना जवळपास 2000 वर्षांपासून अस्तित्वात आहे. ती म्हणजे रस. हो, कलेचा खरा रस काय असतो हेच आज आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी रस म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग प्रेमापासून क्रोधापर्यंत आणि भीतीपासून शांतीपर्यंत या सगळ्या 9 रसांची ओळख करून घेऊ. आणि हो, शेवटी हेही पाहू की हे प्राचीन शास्त्र आजच्या जगातही तितकंच महत्त्वाचं का आहे. चला सुरू करूया. चला तर मग थेट आपल्या मूळ संकल्पनेकडे वळूया. रस, भावनेचं शास्त्र. बरं, रस म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर जसं एखाद्या फळाचा रस त्याची मूळ चव सांगतो, अगदी तसंच कलेचा रस म्हणजे त्यातून मिळणारा तो भावनिक अनुभव, तो स्वाद. ही संकल्पना सगळ्यात आधी भरतमुनींनी त्यांच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात मांडली होती. आणि त्यांनी सुरुवातीला 8 मुख्य रस सांगितले होते. भरतमुनींनी हे एक प्रसिद्ध सूत्र दिलंय, जे खरं तर रससिद्धांताचा आत्मा आहे. आता हे संस्कृतमध्ये आहे, पण याचा सोपा अर्थ असा आहे की काही विशिष्ट कारणं, आपले शारीरिक हावभाव आणि मनात येणाऱ्या ज्या काही क्षणिक भावना असतात ना, या सगळ्यांच्या मिश्रणातून रस तयार होतो. थांबा, हे अजून सोपं करून सांगतो. चला एक उदाहरण घेऊ. समजा आपण एक विनोदी सिनेमा पाहतोय, तर त्या सिनेमातलं जे विनोदी पात्र आहे ते झालं विभाव म्हणजे कारण. ते पाहून आपल्याला जे हसू आवरत नाही तो झाला अनुभव म्हणजे परिणाम. आणि त्या क्षणी आपल्या मनात जी आनंदाची एक लहर येते तो झाला संचारी भाव. आणि या सगळ्यांतून आपल्याला जो एकंदरीत अनुभव मिळतो ना, तोच आहे हास्यरस. आहे की नाही सोप्पं? आता आपण रसांच्या या अद्भुत दुनियेत प्रवेश करायला तयार आहोत. चला सुरुवात करूया प्रेमापासून ते क्रोधापर्यंतच्या काही मुख्य रसांनी. सुरुवात करूया रसांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शृंगार रसाने. याचा पाया आहे प्रेम, आकर्षण, सौंदर्य. जरा या चित्राकडे बघा. पौर्णिमेची रात्र आहे आणि एक राजपुत्र आपल्या प्रेयसीची किती आतुरतेने वाट पाहतोय. त्याच्या चेहऱ्यावरची ती उत्सुकता, डोळ्यांतलं ते प्रेम, हेच तर आहे शृंगार रसाचं मूर्तिमंत्र रूप. आत्ता अनुभव घेऊया शौर्य आणि पराक्रमाचा, म्हणजेच वीररसाचा. याचा स्थायी भाव आहे उत्साह. देवी महात्म्यामधलं हे चित्र पहा. देवीच्या चेहऱ्यावरचा तो दृढनिश्चय, तिच्या हातातली शस्त्र आणि राक्षसांचा सामना करण्याची तिची ती तयारी, हे सगळं पाहून आपल्या मनात सुद्धा एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते. हाच तो वीररस. आता एका अशा रसाकडे वळूया जो थेट आपल्या हृदयाला स्पर्श करतो, करुणरस. याची मुख्य भावना आहे शोक किंवा दुःख. लॉर्ड चंदा या चित्रातल्या नायकाची अवस्था बघा. सर्पदंशाने मृत झालेल्या आपल्या प्रेयसीला पाहून तो अक्षरशः खचून गेला आहे. त्याचं ते दुःख, ती वेदना आपल्यालाही कुठेतरी हेलावून टाकते आणि आपल्या मनात करुणा निर्माण करते. बरं, या दुःखी वातावरणातून थोडं बाहेर पडूया आणि थोडं हसूया. हा आहे हास्यरस, ज्याचा स्थायी भाव आहे अर्थातच हास्य. या पहाडी चित्रातल्या बाळकृष्णाची गंमत बघा. तो लोणी चोरतोय आणि चेहऱ्यावर किती निरागस भाव आहेत. त्याची ही खोडकर लीला पाहून आपल्या चेहऱ्यावर आपोआपच एक हसू येतं. हाच तर आहे हास्यरस. आणि आता येतो रौद्र रस, म्हणजे क्रोधाचा, संतापाचा उद्रेक. जेव्हा अन्याय होतो तेव्हा मनात जी एक चीड निर्माण होते ना, तोच हा रस आहे. पाड सिंहासने दुष्ट ती पालथी यांसारख्या ओळी ऐकल्यावर अन्यायाविरुद्ध लढण्याची जी एक तीव्र इच्छा मनात जागी होते, तीच या रसाची खरी शक्ती आहे. ठीक आहे, तर आपण प्रेमापासून क्रोधापर्यंतचा प्रवास केला. आता भीती, आश्चर्य आणि शांती यांसारख्या भावनांच्या जगात जाऊया आणि रसांचं हे विश्व आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. आता येतो भयानक रस, ज्याची मूळ भावना आहे भय किंवा भीती. चला एक कल्पना करूया. अमावस्येची काळीकुट्ट रात्र आहे. आपण एका ओसाळ माळावर एकटेच आहोत आणि दूर कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येतोय. त्या क्षणी मनात जी एक भीतीची भावना निर्माण होते, तोच हा रस आहे. आता एका अशा रसाकडे वळूया जो कदाचित आपल्याला फारसा आवडणार नाही, पण तो वास्तवाचा एक महत्त्वाचा भाग आहे, बीभत्स रस. याची मूळ भावना आहे जिगुप्सा म्हणजे किळस किंवा तिटकारा.
जेव्हा युद्धानंतरच्या रणांगणाचं वर्णन किंवा एखाद्या घाणेरड्या गोष्टीचं चित्रण आपल्यासमोर येतं तेव्हा मनात जो तिटकारा निर्माण होतो तोच हा रस. वास्तवाचं कठोर आणि अप्रिय सत्य दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. चला आता वळूया अद्भुत रसाकडे. याचा स्थायी भाव आहे विस्मय म्हणजेच आश्चर्य. जेव्हा आपण एखादी जादुई अविश्वसनीय गोष्ट पाहतो किंवा ऐकतो तेव्हा आपले डोळे अक्षरशः विस्फारतात. अरेबियन नाईट्समधला तो उडणारा गालिचा आठवतोय किंवा परीकथांमधले चमत्कार, हे सगळं अद्भुत रसाचंच उदाहरण आहे. आणि आता शेवटचा 9वा रस, शांत रस. हा रस अभिनव गुप्तांसारख्या विद्वानांनी नंतरच्या काळात जोडला. याची मूळ भावना आहे शम म्हणजेच शांती. कल्पना करा, आपण एखाद्या शांत मंदिरात बसलो आहोत किंवा निसर्गाच्या सानिध्यात. मनात जी एक प्रकारची स्थिरता आणि समाधान मिळतं ना, तोच अनुभव म्हणजे शांत रस. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे 2000 वर्ष जुनं शास्त्र आजच्या या नेटफ्लिक्स आणि इंस्टाग्रामच्या काळातही तितकंच लागू होतं का? चला पाहूया. या स्लाइडवर आपल्याला नवरसांचा एक संपूर्ण पॅलेटच दिसतोय. प्रेम, हास्य, दुःख, क्रोध, शौर्य, भीती, तिटकारा, आश्चर्य आणि शांती. या 9 मूलभूत भावनांच्या मिश्रणातूनच कलेचं प्रत्येक रूप जन्माला येतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता या संकल्पनेची ताकद बघा. पूर्वीच्या नाटकांमध्ये राजा-राणीच्या वियोगातून जो करुण रस निर्माण व्हायचा, तोच रस आज आपण टायटॅनिकसारख्या सिनेमात जॅक आणि रोजच्या कथेमधून अनुभवतो. माध्यमं बदलली, काळ बदलला, पण ती मूळ भावना ती तशीच आहे. अगदी तसंच महाभारतात अर्जुनाच्या पराक्रमातून जो वीर रस आपल्याला अनुभवायला मिळायचा, तोच रस आज आपण ॲव्हेंजर्समध्ये कॅप्टन अमेरिकाला लढताना पाहून अनुभवतो. योद्धे बदलले, पण शौर्याची भावना मात्र तीच राहिली आहे. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. नवरस हे केवळ काही जुने नियम नाहीत, तर ती कलेची आणि आपल्या भावनांची एक वैश्विक भाषा आहे. ही एक अशी किल्ली आहे जी आपल्याला उलगडून सांगते की कलाकार आपल्या भावनांना कसा स्पर्श करतो आणि आपण कलेशी इतके का जोडले जातो. तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा सिनेमा पाहाल, एखादा गाणं ऐकाल किंवा कविता वाचाल, तेव्हा फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे बघू नका. जरा थांबा आणि स्वतःला विचारा, यातला असा कोणता रस आहे जो थेट आपल्या मनाला भिडतोय. कलेचा हा अनुभव मग नक्कीच एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेला असेल.